परमेश्वर आहे ना मला सांगितल्याप्रमाणे हेच केलं. 34 अध्याय आणि 26 वचन. मी त्यास व माझ्या डोंगरा भोवतालच्या स्थलास मंगलदायी करीन, पाऊस योग्य ऋतूत पडेल असे मी करीन, मंगलदायी वृष्टी होईल. हालेलुया. परमेश्वराने म्हटलं इथं मंगलदायी वृष्टी होईल, योग्य ऋतूत पाऊस मी पाडेन आणि मंगलदायी वृष्टी होईल म्हणलं. म्हणजे परमेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे, वचन सांगितल्याप्रमाणे योग्य ऋतूत पडेल असे मी करीन. हालेलुया. म्हणजे परमेश्वराने म्हणतात की तुमच्या जीवनात आहे योग्य समयामध्ये, म्हणजे प्रत्येक समयामध्ये देवाने तुम्हाला जे समय दिलं त्या समयामध्ये तुमच्या जीवनात येशू ख्रिस्ताच्या आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. हालेलुया. परमेश्वर म्हणतात तुम्हाला की तुमच्या जीवनात येशू ख्रिस्ताचे सर्व आशीर्वाद तुमच्या जीवनात मिळणार आहे. आजपर्यंत आहे तुम्ही पापामध्ये राहिलं, आजपर्यंत तुम्ही शापामध्ये राहिलं, आजपर्यंत आहे तुम्ही एखादा रोगामध्ये राहिलं. तुमच्या घरात एखादा व्यक्ती रोग असेल तर त्यांनी बेडवर पडलं आणि वर्षानुवर्ष त्या बेडवरच राहिलं. परमेश्वर म्हणतात की तुम्ही नोकरी नाही म्हणून तुम्ही निराश झालेले लोक तुम्ही, आणि माझ्या घरात नेहमी कर्ज आहे म्हणून तुम्ही निराश आहे. मी काम करतो पण आहे आमच्या कामापेक्षा जास्त खर्च व्हायला म्हणून आहे तुमचे सर्व पैसे आहे तुम्ही हॉस्पिटलला आणि इतर रोगासाठी तुम्ही खर्च कराल आणि इतर कामासाठी तुम्ही खर्च कराल. परमेश्वर म्हणतात की मी तुमच्या जीवनात येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी तुम्हाला योग्य समयामध्ये मी तुम्हाला आशीर्वादित करीन म्हटलं परमेश्वर. हालेलुया. योग्य समयामध्ये परमेश्वर म्हटलं की मी तुमचं आशीर्वाद करीन. असा आशीर्वाद करणार आहे की जसं पाऊस येणार आहे, आकाशातून पाऊस येऊ नये जमिनीमध्ये हिरवागार आणि जमिनीत असलेलं सर्व झाडाला फळ येणार पावसाच्या द्वारे, तसं तुमच्या जीवनात मी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी स्वर्गातून आशीर्वाद तुमच्या जीवनात पाठवणार आणि मी तुमच्या घरामध्ये आशीर्वाद राहणार आहे आणि तुमच्या मुलाबाळांमध्ये येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आशीर्वाद राहणार आहे. हालेलुया. मला परमेश्वर सांगितल्याप्रमाणे उत्पत्ती पुस्तक मध्ये जेव्हा मी पाहतो 12वा अध्याय आणि 2 आणि 3 जेव्हा पाहिल्यावर, मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, तुझे मी कल्याण करीन, तुझे नाव मोठे करीन व कल्याणमूलक हो, तुझे जे अभिष्ट चिंततील त्यांचे मी अभिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चिंततील त्यांचे मी अनिष्ट करीन, तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व मानव कल्याण पावतील. हालेलुया. परमेश्वराने अब्रामाला आशीर्वाद दिला. परमेश्वर म्हटलं की अब्रामाला म्हटलं की परमेश्वर म्हणतात मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, मी तुझे कल्याण करीन आणि तुझे नाव मोठे करीन. हालेलुया. परमेश्वर म्हणतात आज आहे आपल्या जीवनात आहे आपण आशीर्वाद नाही. आपण या समाजामध्ये राहत असताना आपल्याला कोणी पण विचारत पण नाही, आपल्याला कोणी तर पाहिलं की आपल्याला कोणी पण आहे म्हणजे एक आनंदाने पाहणार नाही. आपण एखादा कार्यक्रमाला गेला तर आहे आपल्यापेक्षा इतर लोकांना जे सन्मान करून आहे त्या कार्यक्रमामध्ये पुढच्या लाईन मध्ये त्यांना बसवतात आणि आपल्याला मागच्या लाईन मध्ये बसवतात म्हणून आहे अनेक वेळा आपल्या जीवनात निराश येत असतात. परमेश्वर म्हटलं की मी तुझं नाव एवढं मोठं करणार आहे की तू एवढा आशीर्वादित होणार आहे, सर्व जग आहे की समजून घेणार की परमेश्वर यांना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आशीर्वादित केलेला आहे. हालेलुया. म्हणजे परमेश्वर म्हटलं तुझं नाव आहे मोठं करणार म्हणलं तर परमेश्वर जेव्हा तुझ्या जीवनात येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आशीर्वादित करणार, तुझं जीवन आशीर्वाद झाल्यावर आहे तुझं नाव आहे समाजात एक मोठं नाव राहणार आहे. हालेलुया. आजपर्यंत तुला कोणी पण नाही विचारलं, पण परमेश्वर म्हणतात मी आशीर्वाद केल्यावर तेव्हा तुला समाजामध्ये चांगला नाव राहणार आहे म्हटलं. हालेलुया. आज आपल्या समाजामध्ये आपल्याला वाईट नाव असेल, यांनी पाप लोक आहे,
यांना ना कोणी विचारत पण नाही, यांच्या घरात आणि नेहमी आजार असतात, लोक यांना दरिद्र असतात, म्हणून आहे ना असं म्हटलं असेल लोकांनी. आपल्या पाहुणा मंडळीमध्ये पण आहे ना आपल्याला ना सन्मान केलं नसेल, पण परमेश्वर म्हणतात की ना आज आहे ना मी जसं आशीर्वाद करणार तसं तुझं नाव आहे ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये एक मोठं नाव होणार आहे म्हटलं परमेश्वर. हालेलुया. एक मोठं नाव होणार आहे. म्हणून परमेश्वर म्हणतात की ना स्तोत्र संहितामध्ये 118 आणि 26 मध्ये जेव्हा पाहतो आपण आहे ना की परमेश्वर म्हटल्याप्रमाणे परमेश्वराच्या नामाने येणाऱ्याच्या धन्यवाद हो, परमेश्वराच्या मंदिरातून आम्ही तुम्हास आशीर्वाद देतो. हालेलुया. म्हणजे परमेश्वरांनी ना म्हटलं की ना माझ्या मंदिरातून आहे ना मी तुम्हाला आशीर्वाद देणार. तुम्हाला लोक आशीर्वाद दिलं तर नाही दिलं तर पण चालेल, पर परमेश्वर म्हणतात मी तुझं जीवन येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. तुम्ही अनेक वेळा ना तुम्ही ना प्रयत्न करत असतात मला आशीर्वाद मिळावं, आशीर्वाद मिळावं, कोणीतरी येऊन मला सहाय्य करावं म्हणून पण आहे ना तुमच्या मनामध्ये राहतात की ना कोणीतरी येऊन मला सहाय्य करावं, कोणीतरी येऊन आहे ना मला चांगला म्हणावं. मला कोणी चांगला म्हणतच नाही आणि मला सर्वजण असं वाईटच म्हणत असतात म्हणून आहे ना अनेक वेळा तुमच्या मनामध्ये येऊ शकतात विचार. पण परमेश्वर म्हणतात आजपासून आहे ना माझ्या घरातून आहे ना तुझ्या जीवनात, तुझ्या कुटुंबामध्ये आणि तुझ्या लेकरांच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आशीर्वाद मिळणार आहे. हालेलुया. परमेश्वर म्हटलं मी तुझ्या जीवनात असलेले सर्व निराश मी दूर करणार, तुझ्या जीवनात असलेलं पाप मी दूर करणार, तुझ्या जीवनात असलेले सर्व शाप दूर करणार. येशू ख्रिस्त नावामध्ये मी तुझं जीवन समृद्धीमध्ये बदलणार आहे. तुम्ही तुमच्या लेकरांना ना चांगलं शिक्षण शिकवलं पण त्यांना नोकरी मिळत नाही म्हणून अनेक वेळा तुम्ही निराश होतात. परमेश्वर म्हणतात येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्ही निराश होऊ नका. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हाला नोकरी मिळणारच आहे. हालेलुया. लग्न झालं, 5 वर्ष झालं, 10 वर्ष झालं, 12 वर्ष झालं, परमेश्वर म्हणतात तुम्हाला संतान होत नाही म्हणून आहे ना लोक म्हणत असेल तुम्हाला संतान होणार नाही, संतान होणार नाही. तुमच्या घरातलं सर्व लोकांनी म्हटलं की ना तुम्हाला संतान होणार नाही, पण परमेश्वर म्हणाला आजचा दिवस तुमच्या सोबत येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हाला संतान होणार आहे. हालेलुया. परमेश्वर म्हणतात. लोक म्हणत असतात आपल्याला अजून तुझं लग्न होत नाही का, लग्न होणार नाही, लग्न होणार नाही म्हणून आहे ना या जगात अनेक लोक तुमच्या पाहुण्यामध्ये म्हणू शकतात, तुम्ही राहत असतात त्या एरियामधल्या लोकांनी म्हणू शकतात, तुमच्या ओळखीचं असलेले सर्वजण म्हणतात की तुमचं लग्न होणार नाही. पण परमेश्वर म्हटलं लग्नाचा आशीर्वाद येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुमच्या जीवनात राहणार आहे. हालेलुया. फक्त लग्न करणार नाही परमेश्वर, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये लग्न करून तुम्हाला ना आशीर्वादित करणारा परमेश्वर येशू ख्रिस्त तुमच्या सोबत आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वराने म्हटलं की ना फिलिप्पियरास पत्र 4 आणि 19 मध्ये जेव्हा पाहतो आपण माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशू मध्ये गौरवाने पुरविल. हालेलुया. परमेश्वर म्हटलं तुमची सर्व जे जे गरज आहे ना ते सर्व गरज येशू ख्रिस्त नावामध्ये पूर्ण करणार. हालेलुया. म्हणजे तुम्हाला कुठलं गरज आहे ते सर्व गरज येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पूर्ण होणार म्हणून परमेश्वर म्हटल्याप्रमाणे तुमचं कुठलाही पण गरज राहू द्या, लग्न असेल परमेश्वर म्हणतात, नोकरी असेल परमेश्वर म्हणतात, संतान असेल परमेश्वर म्हणतात, आरोग्य असेल, सर्व गरज आहे ना मी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी पुरवठा करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणजे तुमच्या जीवनात असलेला सर्व आजचा दिवस पाप जाणार, तुमच्या जीवनात असलेले सर्व शाप काढून टाकणार, तुमच्या घरात असलेले सर्व दुःख काढून टाकून येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये परमेश्वर म्हणतात मी सर्व गरज पूर्ण करणार आहे. फक्त तुम्ही प्रार्थना करा. परमेश्वर म्हटलं तुम्ही जे काही मागाल ते मी तुम्हाला दिले जाईल. तुम्ही विश्वासाने जे काही मागणार आहे परमेश्वराला, परमेश्वर म्हणतात तुम्हाला येशू ख्रिस्त नावामध्ये तुम्हाला मिळणार आहे म्हणलं.
हालेलुया. परमेश्वर म्हणतात तुम्हाला सर्व विषयामध्ये आहे ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे मिळणार नाही असं म्हटलं नाही परमेश्वराने. तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुमची सर्व गरज पूर्ण करणारा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. तुमची सर्व गरज आहे ना पूर्ण करणारा परमेश्वर तुमच्या सोबत आहे. म्हणून परमेश्वर म्हटलं मी युग समाप्तीपर्यंत मी तुमच्या सोबत राहणार. पण परमेश्वराने ना तुम्हाला आशीर्वाद जेव्हा देत असतात तुम्ही ना जेव्हा ना परमेश्वराला ना दशांश देण्यासाठी तुम्ही प्रारंभ केलं, येशू ख्रिस्तावर तुम्ही विश्वास ठेवलं, येशू ख्रिस्त मला आशीर्वादित करणार म्हणून आहे ना तुमच्यामध्ये विश्वास आहे आणि माझं गरज सर्व पूर्ण करणार म्हणून जेव्हा तुमचं गरज जे जे आहे ते पूर्ण होत असताना ना तुमच्या हातामध्ये येशू ख्रिस्ताने आशीर्वाद केलं. तुमचा हात आहे ना आशीर्वाद केलं, तुमचं सर्व काम आशीर्वाद केलं, तुमचं घर येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आशीर्वाद झालं. तेव्हा ना परमेश्वराच्या वचनानुसार मलाकी ग्रंथ जेव्हा आपण वाचत असतो 3रा अध्याय आणि 10 वचन मलाकी सेनाधीश परमेश्वर म्हणतो माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हा करिता वर्षोत की नाही याविषयी माझी प्रतीती पहा. हालेलुया. म्हणजे परमेश्वर म्हटलं तुमचा आत जेव्हा परमेश्वराने आशीर्वाद केलं, तुमचं घर जेव्हा आशीर्वादित केलं, तुम्हाला आरोग्य दिलं परमेश्वराने, तुम्हाला नोकरी दिला परमेश्वराने, तुमच्या हातामध्ये काम दिलं परमेश्वराने, तुमचं घर आशीर्वादित केलं परमेश्वराने, तेव्हा तुम्ही विश्वासाने ना तुम्ही परमेश्वराला ना दशांश देण्यासाठी तुम्ही तयारी झालं. तुम्ही आशीर्वादित झालं म्हणून तुम्ही ना परमेश्वराला दशांश देत आहे. कोणी तर मनुष्य मागतो म्हणून नाहीत, तुमच्या मनामध्ये ना आणि तुम्हाला एक विश्वासाने तुम्ही ना परमेश्वराला दशांश देत आहे. म्हणून परमेश्वराला ना ज्या व्यक्ती येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये दशांश देणारा परमेश्वर म्हणतो मी आकाशाच्या कपाट उघडून एवढा जागा पुरणार नाही एवढा मी आशीर्वाद आहे ना मी तुमच्यावर आणि तुमच्या घरात असलेल्या सर्वांवर पाठविणार म्हटलं. हालेलुया. परमेश्वर म्हणतो तुमच्या घरात असलेल्या सर्वांना मी आशीर्वादित करणार. सर्व विषयावर परमेश्वर म्हटलं मी तुम्हाला ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आशीर्वादित करणार. तुम्ही विश्वासाने परमेश्वराच्या मंदिरात आहे ना दशांश आणत असतात. तुम्ही सर्व विषयामध्ये तुम्ही दशांश देणारा लोक आहेत तुम्ही परमेश्वराला, कारण तुम्ही ना एक विश्वासाने तुम्ही दशांश आणायला परमेश्वराला. एक तुमच्या मनामध्ये एक विश्वास आहे परमेश्वर की माझं कुटुंब आशीर्वादित करणार, मला आशीर्वादित करणार, मी करत असलेले सर्व काम पण येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादित करणार आहे. आजपर्यंत परमेश्वराकडून आहे ना तुम्ही जे जे मागितलं ते परमेश्वर तुमच्या जीवनात आशीर्वाद देत आहे. परमेश्वर कधी पण म्हटलं नाही तुमच्या जीवनात मी हे देऊ शकत नाही असं परमेश्वर कधी पण म्हटलं नाही. येशू ख्रिस्त नावामध्ये तुम्ही जे मागितलं आजपर्यंत तुम्हाला आशीर्वाद केलं आणि यापुढे तुम्ही जे जे मागणार आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुमचं जीवन, तुमच्या कुटुंबात असलेलं सर्व, तुमच्या लेकरांना, तुमच्या कुटुंबात असलेल्या सर्वांना पण आणि तुमचं काम, तुमचं व्यापार, तुमचं बिझनेस जे काय असेल ते सर्व येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादित होणार आहे. परमेश्वर म्हणतात मी तुझं सर्व कामाला आशीर्वादित करणार आहे, तुमचं सर्व दुकान आशीर्वादित करणार आहे, तुमचं सर्व बिझनेस आशीर्वादित करणार आहे, तुमचं मेंढर आशीर्वादित होणार आहे, तुमचं शेती पण येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादामध्ये मी बदलणारा परमेश्वर. परमेश्वर म्हणतात तुमच्या शेतीवर आहे ना जे शाप आहे ते सर्व काढून मी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आशीर्वादामध्ये बदलल्यावर तुम्हाला ना 100 पट पीक मिळणार आहे म्हणलं परमेश्वर. हालेलुया. पण आजपर्यंत तुम्ही पेरलेल्या सर्व शेतीमध्ये तुम्हाला पीक नाही मिळालं, पण येशू ख्रिस्त म्हणतात तुमचं सर्व शेतीला पण मी येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादित करणार आहे. तुमचं नोकरी आशीर्वादित,
तुमच्या घरात असलेल्या सर्वांना आशीर्वाद. म्हणून परमेश्वर म्हटल्याप्रमाणे ना आशीर्वादाचा वर्षाव आहे ना तुमच्यावर होणार, तुमच्या घरावर होणार आहे म्हटलं परमेश्वराने. हालेलुया. म्हणून परमेश्वर आहे ना तुम्ही जे पण काम करा, तुमचं आताचं जे पण काम राहू द्या, ते सर्व कामामध्ये येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आशीर्वादच राहणार आहे त्याच्यात. आजचा दिवस तुमच्यावर असलेले पाप काढणार, आजचा दिवस तुमच्यावर असलेले शाप काढणार, आजचा दिवस तुमच्यावर असलेले सर्व दरिद्र येशूच्या नावामध्ये काढून टाकून येशू ख्रिस्ताने आशीर्वादितच करणार आहे. म्हणून ज्यांना आशीर्वाद पाहिजे तुम्ही गुडघ्यावर राहावा आणि उचवा तर तुमच्या डोक्यावर घ्या. मी प्रार्थना करणार. परमेश्वराच्या महान कृपेच्या द्वारे तुम्ही सर्वजण डोळे बंद करा आणि ना गुडघ्यावर राहून प्रार्थना करा. मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर येशू बाप्पा, मी तुला धन्यवाद करतो. तुला महिमानी गौरव करत असताना बापा, जसं वचन बोलल्याप्रमाणे तुझ्या सर्व लेकरांना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आशीर्वादित कर म्हणून तुला विनंती करतो. त्यांच्यावर असलेले सर्व शाप काढून टाक, पाप काढून टाक, कर्ज काढून टाक, दरिद्र काढून टाक. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आशीर्वादित कर, आशीर्वाद कर म्हणून तुला विनंती करतो. तुझ्या सर्व लेकरांना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आशीर्वादित कर, आशीर्वादित कर. येशूच्या नावामध्ये आशीर्वादित करून बापा आशीर्वादाचा वर्षाव तुझ्या लेकरांवर होण्यासाठी तू सहाय्य कर. समृद्धी तुझ्या बापा लेकरांच्या जीवनामध्ये राहण्यासाठी सहाय्य कर. चोर येतो केवळ चोर आणि घात करण्यासाठी, पण मी आलो समृद्धी देण्यासाठी. समृद्धी बापा तुझ्या लेकरांना देण्यासाठी तू आलेला आहेस. म्हणून तुझ्या लेकराच्या जीवनात, त्यांच्या घरामध्ये, सर्व कामामध्ये येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये समृद्धी राहण्यासाठी सहाय्य कर म्हणून महिमानी मी गौरव करतो. येशू ख्रिस्ता नावामध्ये मागतो. आमेन.